दिवाळीचा शेवटचा दिवस यमद्वितीया. दिवाळीचा हा 5वा दिवस यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हटले जाते. तर यामागे देखील एक मोठी कहाणी आहे. सूर्यांच्या अपत्यांपैकी 2 अपत्ये म्हणजे मुलगा यम आणि मुलगी यमुना. सूर्याच्या मुलीचे म्हणजे यमुनेचे लग्न झाल्यानंतर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे. यमाला माहिती होते, की तो मृत्यूची देवता आहे. आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको म्हणून तो बहिणीकडे जाण्यासाठी टाळाटाळ करायचा. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे घरी येणे अजिबात आवडत नव्हते. पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. लहानपणापासून एकत्र राहिलेले, पण त्यानंतर असे अचानक भावाचा विरह तिला सहन होत नव्हता. त्यामुळेच तुलनेने भाऊ यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला, तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया होय. यमद्वितीया. यम बहिणीच्या घरी आल्यावर यमुनेने त्याचे आनंदाने आदरातिथ्य केले. पाटावर बसवून त्याला ओवाळले. यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार असे भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, "यमुने, मग अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून?" तेव्हा यमुना म्हणाली, "मला तर कसली कमी नाही, पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा. आणि हो, या दिवशी जो कोणी बहीण भावाला ओवाळेल, त्या भावावर तुझी दृष्ट नजर पडू देऊ नको." यम तिला तथास्तु म्हणतो. म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. आपल्या भावावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये आणि आलेल्या संकटातून त्याचे रक्षण व्हावे, हाच उद्देश या भाऊबीजेमध्ये आहे. तर सर्वांनाही दिवाळी शुभप्रद जावो. सर्व दिवसाचे महत्त्व आपल्याला समजले आहे. तर प्रत्येक दिवस त्याचे महत्त्व समजून जर साजरे केले, तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आनंद राहणार आहे. आपली भारतीय संस्कृती ही खूप मोठी आहे. तर याच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे. कुठले सण आपण कशासाठी साजरे करतो हे सर्वांना समजणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच हा उपद्व्याप. सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप अभिष्ट चिंतन.